कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐक सावकाश, खूप त्रास होतोय का? नाही रे, ठीक आहे मी। आता मी हे तेल लावते ना, थोड्या वेळात आराम वाटेल। नीरज, तू लाख मुली पाहिल्या असल्या ना तरी अशी सून मला मिळाली नसती। नशिबान आहे मी। आय नो मॉम। हॅलो, हाँ बोल ना। आता ओके, आलोच मॉम, येतो मी। हो निशी, आलोच। शीनू, नीरज, काय झालं? तू असं अचानक का बोलवलंस मला? हा फोटो बघ। हा तोच माणूस आहे का ज्याने तुला किडनॅप केलं होतं? येस, हा तोच माणूस आहे। पण हा फोटो तुला कुठून मिळाला? मला नाही, माझ्या मित्रांना मिळाला। आपण जे स्केच तयार केलं होतं त्याच्यावरून त्यांनी हा फोटो शोधून काढला। ग्रेट। एकदा का हा माणूस सापडला ना, तर त्या किडनॅपिंग मागे नेमकं कोण होतं ना त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल। नीरज, पण आपण जरा सावध राहून त्यांना शोधायला हवं, उगाच घाई नको करायला। बरं वाटतंय? हो, खूप बरं वाटतंय। तू तुझ्या हाताने माझे पाय चेपून देतेस ना, पण तुला इथे बरं वाटतंय ना? हो। बरं मला सांग, तुला एसी रूम मध्ये झोप लागेल ना? नाही म्हणजे तू इथे असेपर्यंत माझ्याच रूम मध्ये झोपणार आहेस, पण मला एसी फुल लागतो ग। तुला त्रास नाही ना होणार? करशील ना मॅनेज? नाही म्हणजे तुम्हाला एसीची सवय नसेल ना? सी, नीरजला वावगं वाटू नये म्हणून खरं तर मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं असतं, पण मला एसी शिवाय जमत नाही ना। आणि तुला एसी रूम मध्ये झोपवलं, तुला त्रास झाला तर, तुझी तब्येत बिघडली तर? ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये। मी झोपेन हॉलमध्ये। बरं, त्या कपाटावरची गादी काढ आणि हॉलमध्ये जाऊन झोप। मी पण थोड्या वेळात जाऊन झोपेन माझ्या रूम मध्ये। हो, पण कधी एकदाच या गुंडांना सगळ्यांसमोर आणतो ना, असं झालंय माझंही। कारण असं झालं तरच गावकऱ्यांचा जो दादा मामाबद्दल गैरसमज निर्माण झालाय ना, तो दूर होईल। एनिवे, थँक्यू। अजून काही अपडेट असेल तर सांग मला। हो, मी कॉल करतो। हां, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।